आपल्या दलिंदर मित्र सोबत वावरात जे पार्टी करायला मजा येते मजा कोणत्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो तरी बी येत नाही. जे बी साहित्य लागणार आहे ते घेऊन चाललो आता आम्ही. वावरात आल्यावर आम्हाला लायचं होती पाण्याची नशीब इतकं खराब आहे की टाकी आणल्यावर लाईन बी चालली गेली. पाणीच नसलं तर भांडे काय घास का लाईनी लोक बसून राहिलो का जशी लाईन आली तशी टाकी धुतली पाणी घेतलं भरून. पहिले तर कणी घेतली भिजून जेव्हा वरण टाकलं शिजायले पण काही जण बसले रोडगी बनवेले. एवढे जण आहे म्हटलं तर पट्टा तर पडायलाच पाहिजे. पहिले तर गड्डा करून तिच्यात टाकल्या गौऱ्या भेटले. तुमच्या मित्रीने कधी रोडगेचा भंडारा केला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. पहिले तर त्या गौरीचा आरपाडू दिला आणि तिच्यात टाकले रोडगे. आमचे भाजीचे आचार्य होते शिवंभू. पूर्ण मटेरियल मिक्सरसाठी तिच्या घेतला घर चम्मच भिजून झाल्या 12वीची पोट्टीची पेपर झाली आता फुर रिकामी. त्याच कारणामुळे आम्ही केली त्याच भाजी. तर रप तिच्यात वांगे घेतले टाकून. पोट्टीला इतकी भूक लागली होती की कच्चीच पत्ताकोबी केलती बा चालू खाणं. भाजी तर इतकी खतरनाक झाली काय सांगू तुम्हाला. हे पा हे सगळं काम करून राहिले हे दोघं गेम खेळून राहिले. बेकारच काम आहे रे. त्याच्या सोबत आम्ही केला ताकाचा मठ. थंड तर काही ना काही पाहिजेच की नाही. एक थंडी पाण्याची कॅन आणली भरून काही ताकन पाणी मिक्सर टाकून दिलं. पूर्ण झाल्यावर त्याच्यावरून टाकला मी पुदिन्याची पेस्ट. पूर्ण मट्टा तयार झाल्यावर असा लागत जायचं की हा एकच नंबर. त्याच्या बाद सगळे बसले जेवण करायला. पण या दादाला एक मानेंगे सगळे जेवण करायला बसले पण हा एकटाच वाढून राहिला वाटी सगळी. आम्ही बसलो आता जेवण करायला. पूर्ण जेवण झाल्यावर एकच काम असतं मग आखरीन काम असते भांडे घासायचं. मग का सगळे मिळून भांडे घेतले घासून. दोघे काम म्हणून तर आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढचा ब्लॉग पाहायचा असेल तर फॉलो करून घे जा.